आणि त्याबद्दल कुणालाही कोणत्याही प्रकारची काहीच माहिती नव्हती, परंतु तरी साहेबांनी ती आपल्या तालुक्यामध्ये प्रभावीपणे लागू केली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला तालुका कशा पद्धतीने एक नंबर राहील याचा सदैव विचार केला। यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला। त्यासाठी त्यांनी कोणत्याही म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे प्रोत्साहित करता येईल या पद्धतीने त्यांनी कामकाज केले की जेणेकरून कर्मचाऱ्यांना पण कोणत्याही प्रकारची माहिती नसताना देखील त्यांनी साहेब म्हणतायत म्हणून काम इतक्या उत्तम प्रकारे केले की आपला तालुका हा नेहमीच पुढे राहिला। आज देखील तुम्ही आकडेवारी जर काढली तर आपला तालुका त्या योजनेमध्ये पुढे जायचा आहे। त्यानंतर पाणंद रस्त्यांच्या बाबतीत देखील साहेबांनी एक पुढाकार घेतला आणि जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये देखील साहेबांच्याच तालुक्याचं नाव पुढे आलं। त्याच्यामध्ये सुरुवात झाली तर पाणंद रस्त्यांचे पत्रकार साहेब या ठिकाणी बसलेले आहेत। सुरुवातीचा रस्ता जो कोणता खुला केला असेल तर तो माझ्या शितेवाडी गावचा असेल। आज त्या प्लेसवर तुम्ही सहज फोटो पाहिला साहेबांचा। साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी फावडं देखील हातामध्ये घेतलं होतं, स्वतः दोरी देखील घेतली होती आणि ते मीटर देखील घेतलं होतं साहेबांनी। म्हणजे पुढाकार घेऊन कसं काम करावं जेणेकरून बाबा ते काम करण्यासाठी लोकांचा सहभाग जमवता येईल, तर ते साहेबांकडून शिकण्यासारखं आहे। अनुभव आले ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो। सर्वात पहिले मी जेव्हा जुन्नर तहसीलमध्ये आल्यानंतर माझे डॉक्युमेंट वगैरे कारवाई झाली। कारवाई झाल्यानंतर मला मेसेज भेटला की तुम्ही जा आणि साहेबांना भेटा। साहेब आपल्या कॅबिन मध्ये बसलेले होते, काही कारवाई चालू होती। तेव्हा मी जसं माझा सवय आहे किंवा मला जसं आर्मीमध्ये शिकवलं आहे, जोरात पाय आपटला असतो आणि सलूट मारून गेलो असतो, नाही कमी सर असं म्हटलं असतं। पण काय आता ते शिस्त लगन हे शिस्त नाही, तरी मी आतमध्ये गेलो, साहेबांकडे बघितलं, साहेब माझ्याकडे एक वेळ बघितलं सर आणि मग आपल्या कामाला लागले। आतमध्ये सावधान पोझिशन मध्ये उभा होतो, कारण मला सवय तेच होती आर्मीमध्ये असल्यामुळे। मला वाटलं आता काही बोलणार, नंतर काही बोलणार, मी सावधान मध्येच होतो। कोणीतरी चहा घेऊन आले, म्हटलं साहेब माझ्याकडे बघितले चहा घ्या। आता चहा घेतल्यानंतर तसंच उभा राहिलो, बसा म्हणजे ते बसायला वगैरे म्हटले नाही, कारण ते कामात मग्न होते। त्यानंतर थोड्या वेळाने मला बसायला म्हटले बसा। मला काही गण समजत नव्हतं आणि गटी काय करायचं काही समजत मग तरी आधी पुढे काय ते कसं काय झालं काय माहिती, आळे गटातून ते म्हटलं आता काय करायचं, साहेबांसमोर कसं जायचं। साहेबांनी मेसेज दिले की त्याला लवकरात लवकर माझ्यासमोर आता मी म्हटलं आता तरी आधी कोणती आहे, गण कोणता आहे, गट कोणता आहे। एक दिवस गेलो मी साहेबांच्या समोर, आता मला भीती होती साहेब आता काय बोलणार आहे काय। साहेब डायरेक्टच म्हटले का झोपला होता का। साहेबांचं म्हणणं बरोबर होता, बघितलंच आहे ना। मी म्हणतो ठीक आहे साहेब। तुम्ही प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट दिली, म्हणजे ठीक आहे एखाद्या वेळेस रागवणं ते आपल्या कामाचा भाग असतो, परंतु सर्वांना सारखी ट्रीटमेंट दिली। मी मॅडम तुम्हा सर्वांच्या समक्ष एक गोष्ट सांगते आहे की आम्हा महिलांचा सखा आहेत साहेब। सखा ह्याच्यासाठी म्हणेल की आम्हा महिलांना खरंच कधी संकोच वाटला नाही कुठली गोष्ट साहेबांना सांगण्यासाठी। काही कौटुंबिक अडचणी असतात किंवा तुम्ही महिला आहेत, तुम्ही समजू शकता की आमच्या आणखीन काही आरोग्याच्या सुद्धा काही अडचणी होत्या, परंतु साहेबांनी त्या आमच्या खरंच खूप चांगल्या समजावून घेतल्या आणि आम्हाला वेळोवेळी मदत केली। साहेब मी आपणास पण सर्वजण आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते अधिकारी त्यांना या ठिकाणी पुढील कार्यकालासाठी निरोप देण्यासाठी जमलात। मगाशी गर्जे मॅडम बोलल्यात आणि गर्जे मॅडम तुम्ही बोलत असताना आमचं लक्ष आणि पत्रकार म्हटलं की थोडंसं बारीक लक्ष असतं ना, माझं लक्ष साहेबांच्या डाव्या बाजूला गेलं आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना काय यातना होतात ना त्या डोळ्यातनं दिसत होत्या। तुम्ही बोलत होतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं। सांगण्याचं तात्पर्य असं आहे आपल्या सगळ्या प्रशासनातल्या लोकांना की आपण ज्यावेळेस महसूलचं काम पाहतो आणि ज्यावेळेस अधिकारी आपल्यावरती जबाबदारीनं काम टाकत असतो त्यावेळेस त्यालाही त्याचं कुटुंब असतं, परंतु या कुटुंबाची जबाबदारी अत्यंत उत्तम पद्धतीने सांभाळत साहेब आपण या ठिकाणी काम केलं। मगाशी तुम्ही सांगितलं की डॉक्टर आहेत, गोळी देतात आणि काय डोस असतो, पण एक लक्षात घ्या, ज्या डॉक्टरची प्रॅक्टिस जास्त असते ना तो डॉक्टरच खरा यशस्वी होतो। खूप आभार याबद्दल।
माझा जास्त अनुभव, मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही, पण मला एक गोष्ट सांगायची खूप आवडेल सरांबद्दल. म्हणजे मी स्वतः किंवा आम्ही पेठेमध्ये प्रिपरेशन करतो एमपीएससीचं, आणि एक अधिकारी म्हणून आम्हाला असं वाटायचं की तहसीलदार किंवा DYSP हे पद खूप असं प्रभावशाली असतं. म्हणजे त्याला गाडी भेटते, त्याला बंगला भेटते, त्याच्याकडे PA असतो, त्याच्याकडे नोकर असतो. खूप ग्लॅमर टाईप म्हणजे समज घेऊन मी या क्षेत्राकडे आलो होतो. पण जेव्हा मी सरांना भेटलो तेव्हा हा बदल माझा पूर्ण बदलून, विचारच पूर्ण बदलून गेला. कारण की सर, मी थोड्या सुट्ट्या घेतल्या होत्या, तेव्हा नंतर सरांकडे गेलो मी सुट्टी घेऊन, आणि सर रागा मला खूप बोलले, आणि मला थोडं वाईट वाटलं त्याबद्दल की असं काय बोलताय मला, मी पण अभ्यास करतोय असं तसं. पण नंतर मला जाणवलं, मी खूप रेट्रो अनालिसिस केलं, तेव्हा मला कळालं की प्रत्येक कर्मचारी म्हणा किंवा अधिकारी हा प्रत्येक जण महत्वाचा असतो सिस्टीममध्ये. मग तो तलाठी असतो, तो क्लर्क असो किंवा कोणी पण असो. मला सकाळी 3:30 वाजता सरांचा फोन आला, अरे तू काय करतोय? काय करतोय सर? झोप. अरे कसं काय झोपला? म्हणे उठ. काय झालं? अरे म्हणे अतिवृष्टी झाली आणि ते वडस धरणाचं डॅमचं पाणी सोडायचंय. तुझ्या कॉन्टॅक्ट मधले त्या डॅमच्या किंवा कॅनलच्या बाजूला जे कोणी नदीपात्राच्या बाजूला असतील सरपंच, त्यांना फोन कर. म्हणलं बरं ठीक आहे. आता फोन करायचं म्हणलं ते मी बघतोय 3:30 वाजता कोणाला कॉल करावा? तिथं कोणी विद्यमान लेडीज सरपंच असतील, फोन करणं योग्य वाटत नाही, म्हणून मी फक्त बाळसराफ म्हणून एक सावरगावचे सरपंच आहे दीपक बाळसराफ, त्यांना कॉल केला. म्हणलं असं असं मला कॉल आलता सरांचा, तुम्ही तात्काळ विकासवाडीला जावा म्हणलं, तिथं एक वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये पाणी शिरायची दाट शक्यता आहे. तो पण व्यक्ती माझ्यापेक्षा बांबवलेला, तो बनियान आणि शॉर्टवरच गेला तसं, आणि तिथं जाऊन मला फोन केला आणि फोटो पण टाकला माहिती का. आणि तुम्ही साहेबांना सांगा की मी जाऊन पोहोचलो आणि ती वस्ती बाजूला गेली. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी एखादा माणूस किती कार्यतत्पर असू शकतो हे साहेबांकडून मी शिकलोय. आणि इलेक्शनच्या बाबतीतला एक आमच्या मराठवाड्या पद्धतीचा एक अनुभव सांगायचं झालं तर घरात पहिला फोन आला की मिसेस मामणार तहसीलदारांचा. कारण काय होतं, मी आल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातला पहिला अधिकारी असेल की त्यांनी 3दा पोस्टल केलं. काय झालं, सबनीस साहेब ज्यावेळेस गेले, सबनीस साहेब ते माझी माळ टाकून गेले की गणेश कुसंबळे, ते मला सिनियर होते ऍग्रिकल्चर असल्यामुळे आम्हाला नाही म्हणता येणार. लोकसभा केली, ती संपेपर्यंत लगेच अरे आपले थोरावडे साहेब जुनीच ऑर्डर ते शोधायची पोस्टरला कोण माणूस चांगला काम करतो. मग ते प्रत्येक वेळेस माझ्यापर्यंतच बोट टाकण्यात आलं. मी बी लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा आणि जिल्हा परिषदच्या वेळेसचा किस्सा सांगतो की मला समन्वय म्हणून साहेबांनी ऑर्डर काढली होती, पण साहेबांनी RDC मॅडमनी मला सांगितलं की तुम्हाला जुन्नरला जायचे, कारण सुनील शेळकेराव साहेब मंत्रालयात जात आहेत. मी थोडा विचार केला जुन्नरचं नाव ऐकल्यानंतर, आणि क्षणात होकार दिला 2 कारणामुळे. एकतर जुन्नर ही महाराजांची जन्मभूमी आणि इथूनच महाराजांच्या कार्यक्षेत्राला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, सुनील शेळके आपला बॅचमेट आणि मित्र, त्यामुळं प्रत्येक क्षेत्रातच पुरस्कार पटकावणारा सुनील याने नक्की त्या ठिकाणी काय केलं आहे हे पाहण्यासाठी एक प्रभारी चार्ज म्हणून मला 2-3 महिन्याची या ठिकाणी संधी मिळाली. म्हणजे मी या ठिकाणी काम करण्यासाठी आलोय हा गैरसमज तुम्ही सर्वांनी कृपया काढून टाका. त्यानं काय काम केलंय हे पाहण्यासाठी मी या ठिकाणी सरांचं सांगायचं म्हटलं शब्द तसे अपुरे पडतील. ते कधी वेळ देत नाहीत असं मी नाही म्हणू शकत. ते जेवढं तुम्हाला देतात तशा अपेक्षा एवढं आम्हालाही देतात. कधी आम्हाला असं अनसॅटिस्फिकेशन वाटलं नाही की हा सर हे बाहेरच असतात नेहमी, प्रत्येक वेळेस आम्हाला हे करत नाही. कधी तर होतं थोडंफार, पण ठीक आहे. ते म्हणजे वाटलं ना की हा झालंय आता, ही अजिबातच वेळ देत नाही. त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने म्हणजे लगेच त्या सगळ्या गोष्टींवरती हे होऊन विसरून जातो आम्ही की अरे पप्पांनी वेळ नाही दिला आम्हाला. हे मुलंही म्हणतात, असं कधी आम्हाला कधी वाटलं नाही. आणि आता ह्या क्षणाला मला आता असं वाटतं की अरे तुम्ही एवढ्या लोकांचं एवढं ऐकून एवढा वेळ त्यांनी आम्हाला दिला, तो पण खूप दिला. आणि तुमच्याकडून जे ऐकायला मिळते ते त्यांनी भरपूर हे केले, खूप अचीव केले. आणि खरंच अभिमान वाटतो त्यांचा, त्यांच्याकडे पाहिलं, त्यांच्या बाबतीत हे करण्याचं म्हटलं तर. म्हणजे त्यांच्यासारखे हजबंड मिळणं सुद्धा आय फील ब्लेस्ड अँड थँक्यू. मी गॉडलाही म्हणेल आणि देवालाही तुम्हालाही म्हणेल.
जुन्नर तालुक्याने खरंच खूप हे दिले. मेन जावेद सचिन भाऊजी हे म्हणजे यांनी खूप आम्हाला असं इकडं यायचं म्हटलं की आम्हाला ती लोक पहिली दिसायची. मुलांना